नमस्कार. आपल्याला काय वाटतं, मोठमोठी पुस्तकच आपल्याला नेतृत्वाचे धडे देतात का? नाही. कधीकधी याचं उत्तर आपल्याला अगदी सोप्या, प्राचीन कथांमध्ये सापडतं. आज आपण अशाच एका कथेकडे वळणार आहोत, जी नेतृत्वाचा एक खूपच वेगळा आणि इंटरेस्टिंग पैलू आपल्यासमोर ठेवते. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का? म्हणजे एखाद्या नेत्याची नैतिकता फळाची चव कशी काय बदलू शकते? पण एका प्राचीन बौद्ध कथेनुसार हे अगदी शक्य आहे. ही कथा आपल्याला सांगते की राजा कसा वागतो याचा थेट परिणाम त्याच्या राज्यातल्या फळांच्या चवीवर व्हायचा. चला तर मग या अद्भुत कथेमागचं रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. तर ही गोष्ट आहे बनारसचे राजा ब्रह्मदत्त यांची. आता हे जे राजे होते ना, ते खूप न्यायी होते, सद्गुणी होते, सगळं काही उत्तम होतं. पण त्यांना एक अशी विचित्र चिंता होती, अशी चिंता जी सहसा कोणत्याच राजाला नसते. जरा विचार करा, एक राजा आहे जो स्वतःच्या चुका शोधायला निघालाय. पण गंमत बघा, त्याच्या राज्यात कोणीही त्याच्यावर टीका करायलाच तयार नाही. सगळे फक्त वाहवा करतायत. शेवटी राजाला कळून चुकलं की इथे काही खरं नाही, आणि मग खरं मत जाणून घेण्यासाठी राजा ब्रह्मदत्त यांनी वेषांतर केलं आणि ते निघाले एका अनोख्या प्रवासाला. आणि मग हा प्रवास त्यांना घेऊन गेला थेट हिमालयात. तिथे जंगलात त्यांना एक आश्रम दिसला, जिथे एक ज्ञानी तपस्वी राहत होते. बोधिसत्व. त्यांचं आयुष्य अगदी साधं होतं. जंगलातली फळं आणि कंदमुळं खाऊन ते जगत होते. राजाला तेव्हा कुठे माहीत होतं की ही जी भेट आहे, ही काही साधीसुधी भेट नाहीये, तर ती त्याच्या संपूर्ण राज्याचं भवितव्य बदलणार आहे. आणि इथूनच, याच भेटीतून आपल्या कथेचं खरं रहस्य उलगडायला सुरुवात होते. राजा आणि तपस्वी ह्यांच्यातल्या पहिल्याच बोलण्यात एक अशी गोष्ट घडते जी सगळं काही बदलून टाकते. तपस्वीनी राजाचं स्वागत केलं आणि त्यांना खाण्यासाठी एक पिकलेलं अंजीर दिलं. आता राजाने ते अंजीर खाल्लं आणि तो अक्षरशः थक्क झाला. ते इतकं गोड होतं, जसं काय त्यात खडी साखरच विरघळलीये. कमालच! राजाला राहवलं नाही. त्याने विचारलंच, हे फळ इतकं गोड कसं काय? आणि यावर तपस्विनीने जे उत्तर दिलं ते अगदीच अनपेक्षित होतं. ते म्हणाले, महाराज, हे फळ इतकं गोड आहे कारण सध्या जो राजा राज्य करतोय ना, तो खूप न्यायी आहे. आणि इथेच, या क्षणी, आपल्याला शासन आणि निसर्ग यांच्यातला एक अविश्वसनीय संबंध पहिल्यांदा दिसतो. आणि तपस्वी इथेच थांबत नाहीत. ते पुढे सांगतात की जेव्हा राजा चांगला असतो, न्यायी असतो, तेव्हा फळच गोड नसतात, तर मध, तेल, अगदी कंदमुळं सुद्धा चवीला उत्तम लागतात. म्हणजे संपूर्ण राज्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि याच्या उलट, जर राजा अन्यायी असेल तर सगळंच बेचव आणि कडू होऊन जातं. थोडक्यात काय, तर नेत्याच्या स्वभावाचा परिणाम थेट अख्ख्या सिस्टीमवर होतो. आता राजा हे सगळं ऐकून प्रभावित तर झालाच, पण कुठेतरी त्याच्या मनात एक शंका होती. हे खरंच शक्य आहे का, असं त्याला वाटलं. आणि मग त्याने ठरवलं की या गोष्टीची परीक्षा घ्यायची, एक प्रयोग करायचा. राजाने एक प्लॅन बनवला. तो आपल्या राज्यात परत जाणार आणि मुद्दाम, जाणून बुजून अन्यायाने राज्य करणार. फक्त हे तपासण्यासाठी की तपस्वी जे म्हणालेत त्यात किती तथ्य आहे. बघूया तरी काय होतंय, असा विचार करून तो निघाला. आता या प्रयोगाचा निकाल काय लागणार होता याची उत्सुकता होती. तर काही काळ गेला. राजाने मुद्दाम वाईट कारभार केला. आणि मग तो परत निघाला त्याच आश्रमाकडे. जागा तीच, तपस्वी तेच, आणि पुन्हा एकदा त्याच्यासमोर तेच आदरातिथ्याचं प्रतीक, एक पिकलेलं अंजीर ठेवलं गेलं. आता परीक्षेची वेळ होती. राजाने ते अंजीर उचललं, एक घास खाल्ला आणि त्याने ते लगेच थुंकून टाकलं. प्रचंड कडू. जे फळ काही काळापूर्वी साखरेसारखं गोड लागत होतं, तेच आता विषासारखं कडू झार झालं होतं. तपस्वी बरोबर होते. त्यांचा सिद्धांत खरा ठरला होता. पण हे असं का झालं? फळ कडू का लागलं? याचं उत्तर आता तपस्वी देतात. आणि ते फक्त काय घडलं हे सांगत नाहीत, तर ते का घडलं यामागचं मूळ कारण, त्यामागचं तत्वज्ञान समजावून सांगतात. ते खूप सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, विचार करा, गायींचा एक कळप आहे. त्यांचा जो पुढारी बैल आहे, तोच जर चुकीच्या वाटेने, वाकड्या मार्गाने जाऊ लागला तर काय होईल? बरोबर, अख्खा कळप त्याच्या मागे भरकटेल. तेच नेत्याचं असतं. जर नेताच चुकीच्या मार्गावर गेला तर संपूर्ण प्रजा भरकटते आणि राज्यात अनागोंदी माचते. आणि याच्या अगदी उलट, जर तोच पुढारी बैल सरळ,
योग्य मार्गाने चालला तर अख्खा कळप शिस्तीत त्याच्या मागे मागे जातो. अगदी तसंच जर नेता न्यायी असेल, सरळ मार्गावर असेल, तर त्याचे चांगले परिणाम संपूर्ण राज्याला मिळतात. सगळीकडे शांतता आणि सुव्यवस्था नांदते. तर राजाला हा खूप मोठा धडा मिळाला होता. आता हे कळल्यावर राजा काय करतो, आपली चूक कशी सुधारतो ते बघूया. हे सगळं ऐकल्यावर राजाला राहवलं नाही. त्याने आपली खरी ओळख उघड केली. तो म्हणाला, मीच आहे या राज्याचा राजा ब्रह्मदत्त. आणि त्याने सगळं काही कबूल केलं. तो प्रयोग, फळाची चव का बदलली, हे सगळं त्याने तपस्वींना सांगितलं आणि आपली चूक मान्य केली. आणि राजाच्या या बोलण्यातनं त्याची जबाबदारी स्वीकारण्याची भावना स्पष्ट दिसते. तो फक्त चूक मान्य करून थांबत नाही, तर ती सुधारण्याचा निश्चय करतो. तो तपस्वींना वचन देतो की हे जे काय कडू झालंय ते माझ्यामुळेच झालंय आणि आता ते पुन्हा गोड करण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. आणि राजाने आपला शब्द पाळला. तो बनारसला परतला. त्याने पुन्हा न्यायाने राज्य करायला सुरुवात केली. आणि हळूहळू जसं तपस्वी म्हणाले होते तसंच झालं. संपूर्ण राज्याला, तिथल्या प्रत्येक गोष्टीला तो मूळचा गोडवा परत मिळाला. तर ही कथा इथे संपते, पण जाता जाता एक खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर ठेवून जाते. जर खरंच एखादं राज्य किंवा समाज आपल्या शासकाचं प्रतिबिंब असेल, तर मग आज आपल्या आजूबाजूच्या जगाची चव कशी असेल? गोड की कडू? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.